चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. बघा मी तुम्हाला नाही का आज तर ग्रामसेवकाबद्दल काय पूर्ण माहिती सांगणार आहोत. त्याची पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, वेतन श्रेणी काय आहे आणि परीक्षा पद्धती काय आहे. ग्रामसेवकाबद्दल आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहोत. बघा हा आज नवीन बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील तर बघा हे आपलं काय यूट्यूब चॅनल आहे. याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बघा डायरेक्शन करिअर अकॅडमी आपलं ॲप आहे डायरेक्शन अकॅडमीचं. ते काय करा, डाउनलोड करा. त्याच्यानंतर काय तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतं ते नवीन व्हिडिओ, त्याच्यानंतर नवीन कोणती जर बॅच असली किंवा नवीन एखादी जर ॲड आली तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसत चालतील. बघा याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत ग्रामसेवकाबद्दल. बघा आता हे ग्रामसेवक याचं नाव आता बदललेलं आहे, काय ग्रामपंचायत अधिकारी असं नवीन नाव करण्यात आले. बघा आज काय तर ग्रामसेवकाची काय पात्रता असते. बघा पात्रता काय काय असते तर तुम्हाला काय करावं लागते माहिती आहे का, कोणती पण 12वी असो, 12वी म्हणजे काय आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स, याच्यामध्ये काय तुम्हाला 12वीला 60% पाहिजेत. नाहीतर त्याच्यामध्ये मध्ये काय तर 3 वर्षाचा काय इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजेत, म्हणजे काय पॉलिटेक्निक केलेलं पाहिजे. किंवा समाज कल्याण अधिकारीमध्ये काय तर जी पदवी असते ती, नाहीतर काय 10वी नंतर 2 वर्षाचा काय डिग्री, आपलं 10वीच्या नंतर 2 वर्षाचा एक ॲग्रीचा डिप्लोमा असते. हा जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला काय ग्रामसेवकाचा काय तर फॉर्म भरता येतो. बघा ही होती पात्रता फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यानंतर आता बघा त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगणार की काय की ग्रामसेवक याला काय तर वय किती लागते. बघा याचं वय किती लागते तर तुम्हाला किती 18 वर्ष वय लागते. बघा 12वीच्या नंतर. आणि बघा ओपन साठी किती 38 वर्ष जवळपास. आणि अदर कॅटेगरीमध्ये काय तर 43 एवढं वय तुम्हाला काय वय चालते. अदर कॅटेगरी म्हणजे SC ST OBC जेवढे NT VJNT जे अदर कॅटेगरीमध्ये येतात ना यांना किती तर 43 वर्ष. मग बघा आधी काय बघितलं आपण तर पात्रता, आता नंतर काय बघितलं वय बघितलं. आता पुढचा पॉईंट बघा तर काय तर बघा ग्रामसेवक म्हणजे याला पगार किती असते. बघा ज्यावेळेस ग्रामसेवकची आपली निवड होते त्यावेळेस काय तर डायरेक्ट ग्रामसेवक म्हणून नाही तर काय कंत्राटी ग्रामसेवक म्हणून. तर तुमचं काय आधी ज्यावेळेस तुम्ही ग्रामसेवक म्हणून पदावर रुजू होता त्यावेळेस नवीन काय तुम्ही 3 वर्ष काय कंत्राटी ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक याच्यामध्ये फरक काहीच नाही. फक्त एवढंच आहे की तुमचे ते पहिले 3 वर्ष काय कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम करता तुम्ही कंत्राटी ग्रामसेवक. त्यावेळेस तुम्हाला पगार किती असते 16,000 एवढा असते. 3 वर्षाच्या नंतर काय तुम्हाला 25,500 इथपासून तर शेवटी 81,000 एवढं काय तर तुम्हाला पगार पडतंय. हे काय तर पगार होता ग्रामसेवकचा. त्याच्यानंतर पुढचं बघा काय तर बघा तर याचं काय तर ग्रामसेवक याचं प्रमोशन कसं होते. बघा सर्वात खाली ज्यावेळेस तुमचं ग्रामसेवक म्हणून निवड होते त्यावेळेस काय तर कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तुमची निवड होते. पहिले 3 वर्ष कंत्राटी ग्रामसेवक. मग ग्रामसेवक म्हणजे काय ग्रामपंचायत अधिकारी आता नवीन नाव झाले त्याचंच परत प्रमोशन म्हणजे काय विस्तार अधिकारी होते. या विस्तार अधिकारी हे 10 वर्षांनी होते. विस्तार अधिकारीचं काय बघा तर सहाय्यक गट विकास अधिकारी हे होते. आणि त्याच्यानंतर बघा तर काय गट विकास अधिकारी याला काय आपण BDO असं पण म्हणतो. काय BDO याची MPSC थ्रू काय पोस्ट भरल्या जाते. पण हे जर तुम्ही इकडून पोस्टिंग जर होत गेली तुमची प्रमोशन होत गेलं तर शेवटी BDO पर्यंत काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुमची तिथपर्यंत काय तर तुमची प्रमोशन होत चालते. त्याच्यानंतर आता बघा तर काय आता तर परीक्षेचे स्वरूप कसं असते. बघा 4 विषय असतात. 4 विषय काय एक मराठी असते, त्यानंतर इंग्रजी असते, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असतात आणि काय सामान्य ज्ञान असते. बघा एक आणि त्याच्यानंतर काय टेक्निकल असते. तर बघा टेक्निकल किती मार्काचं असते. टेक्निकल असते 40 मार्काचं जे ॲग्रीचं टेक्निकल. बघा मराठीचे किती येतात 15 क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर बघा मराठीचे 15, इंग्रजीचे 15, गणित बुद्धिमत्ता 15 आणि सामान्य विज्ञान 15. आणि बघा हे झाले 60 क्वेश्चन आणि टेक्निकलचे किती 40. असे टोटल मिळून 100 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन किती मार्काला असतो 2 मार्काला असतो. बघा तलाठी भरतीच्या बघा किती विषय असतात. एक मराठी असते, दुसरे इंग्रजी असते, सामान्य अध्ययन असते आणि काय गणित बुद्धिमत्ता असते आणि तांत्रिक हा एक विषय असते. टोटल मिळून किती तर 5 विषय येतात. बघा एकूण परीक्षा ही किती 100 गुणाची असते. क्वेश्चन किती असतात तर बघा क्वेश्चन असतात 100 आणि गुण किती असतात 200. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला. वेळ किती असते तर 2 तास एवढा काय असते तुम्हाला कालावधी असते. 2 तास एवढा काय या पेपरला कालावधी असते. त्याच्यानंतर बघा हे विषय येतं. बघा तुम्हाला सांगितलं मराठी किती 15 क्वेश्चन येतात. एक क्वेश्चन किती 2 मार्काला म्हणजे 30 मार्काला. त्याच्यानंतर बघा इंग्रजीचे 15 क्वेश्चन येतात, सामान्य अध्ययनाचे 15, सामान्य ज्ञानचे. त्यानंतर बघा गणित आणि बुद्धिमत्तेचे 15 आणि बघा टेक्निकल जे तांत्रिक घटक असते तांत्रिक याचे किती 40 क्वेश्चन येतात. म्हणजे टोटल किती 100 क्वेश्चन येतात. आणि एक क्वेश्चन किती मार्काला असते 2 मार्काला. म्हणजे बघा गुण जर विचारले तर किती येतात 80 आपलं सॉरी किती
200 गुणाची ही एक्झाम असते आणि क्वेश्चन किती असतात तर क्वेश्चन 100 असतात. एक क्वेश्चन 2 मार्काला असते. बघा हे एवढं असते. त्याच्यानंतर बघा ज्यांना कोणाला आता ग्रामसेवकची जी बॅच घ्यायची असेल, आता नवीन पोरं म्हणत असतील सर बॅच कशी घ्यायची, तर ही बघा बॅचबद्दल माहिती. ही बॅच कशी आहे, लाईव्ह प्लस काय रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यानंतर बघा या बॅचचे वैशिष्ट्ये काय आहेत, तर बघा या बॅचचे वैशिष्ट्ये काय आहेत, तर बघा काय अनलिमिटेड वॉच तुम्ही व्हिडिओ बघू शकता, किती पण वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर बघा काय मॉक टेस्ट सिरीज आहेत तुम्हाला टेस्ट देण्यासाठी. त्यानंतर काय PDF टाईप नोट्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा काय तर व्हॅलिडिटी या बॅचची किती आहे, तर 1 वर्ष जवळपास काय व्हॅलिडिटी 3000 प्लस काय प्रश्नाचा काय तर तुमच्याकडून काय केला जाणार सराव केला जाणार इथं. त्याच्यानंतर बघा बाकीच्या जर कोणाला ऑदर दुसरी कोणती जर एखादी सरळ सेवेची बॅच लावायची असेल तर आपल्याकडे सरळ सेवेच्या बॅच पण अवेलेबल येतं. बघा सरळ सेवा भरती 2026 याच्यामध्ये बघा तर तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, नगर परिषद आहे, आरोग्य भरती आहे, नंतर कृषी विभाग आहे, पोलीस भरती आहे, वनरक्षक आहे, महानगरपालिका आणि इतर काही जे पदे येतात ते यामध्ये असणार आहेत. मग बघा या बॅचची फीस किती आहे, तर फीस होती बघा 3000. आता बघा तर नवीन सालाची काय तर याच्यामध्ये 50% सूट देण्यात आली. बघा किती देण्यात आली तर 1499 रुपयाला ही बॅच असणार आहे. बघा या बॅचचे वैशिष्ट्य कसे असणार आहे, तर बघा TCS आणि IBPS पॅटर्ननुसारच काय ही बॅच असणार आहे. बघा तर काय हिचे जे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितले होते आताच ग्रामसेवकच्या तेच पूर्ण वैशिष्ट्य असणार आहे. बघा अशीच तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर काय या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. जर कोणाला काही जर क्वेश्चन असतील की बरं सर याच्याबद्दल माहिती सांगा तर नक्कीच आम्हाला ते तुम्ही शेअर करा की बाबा सर याची अडचणी कोणाला वाटत असेल सर याच्यावर व्हिडिओ बनवा तर ते आम्हाला शेअर करा. नक्कीच आम्ही तुमचं सोल्युशन काढू, त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.